तेची संत ज्यांचा आहे तो विठ्ठल, ज्यांचा आहे तो विठ्ठल, ज्यांचा आहे तो विठ्ठल, तेची संत ज्यांचा आहे तो विठ्ठल, ज्यांचा आहे तो विठ्ठल, ज्यांचा आहे तो विठ्ठल, तेची संत ज्यांचा आहे विठ्ठल, ज्यांचा आहे विठ्ठल, ज्यांचा आहे विठ्ठल, मेहनती काय काना लोणा नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, मेहनती काय काना लोणा नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, काया वाच्यानी म्हणे साधने दुर्लभे, साधने दुर्लभे, साधने दुर्लभे, काया वाच्यानी म्हणे साधने दुर्लभे, साधने मिळामुळे विरक्ताने आठवची नाही विषयांचा, आठवची नाही विषयांचा, आठवची नाही विषयांचा, मिळामुळे विरक्ताने आठवची नाही विषयांचा, आठवची मेहनती काही ताना तोडा, मेहनती काही ताना तोडा, मेहनती काही ताना तोडा, मेहनती काही ताना तोडा, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, मेहनती काही ताना तोडा, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, टोपार घुमाए, 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 टोपार रवींद्र महाराज व मनोज महाराजांच्या तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, ज्यांचा हे विठ्ठले, ज्यांचा हे विठ्ठले, मेहनती काही ताना तोडा, मेहनती काही ताना तोडा, ज्यांचा हे तोडा, मेहनती काही ताना तोडा, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा वाचोने, नामस्मरणा नामस्मरणा वाचोने,
महाराज
टाळ्या वाजून द्यायला. आजचा जो दिवस आहे तो सगळ्यांचा माहितीचा. किती वर्षापासून? 13 वर्षापासून चाललेलं आहे. पण इथं जरी 13 वर्ष झाले नाही, पण ह्या कार्यक्रमाला 13 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. सालाबादाप्रमाणे 5वं का 6वं आहे, मला आठवण नाही इथलं. पण किती वर्ष झाली मला? 8. इथं 6वं वर्ष आहे. 6 वर्षापासून सगळ्यांना ज्ञात आहे. आजचा दिवस कोणता आहे? तो व्यास पौर्णिमा. कुठला दिवस आहे? आणि त्या व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा सज्जनांचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला तुमची सेवा करण्याची संधी अमराच्या वाटेला आलेलं आहे. वास्तविक मी काय कीर्तनकार बाईने पहिल्यापासून नाही, कीर्तनकार नाही, पण एक सद्गुरूच्या कृपेने जेवढा अनुभव आलेला आहे तो जसा आलेला आहे तो तसा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल या अभंगातून निळोबाराय आपल्याला काय सांगतात? नुसतं ऐकायचं म्हणून नाही ऐकायचं, संपूर्ण इंद्रियाचं कान करून ऐकायचं. कीर्तन करणं वेगळे आणि रीत दाखवणं वेगळे. मला रीत दाखवता येते पण कीर्तन नाही करता येत. विठ्ठल या कीर्तनातून निळोबाराय आपल्याला सांगतात, तेची संत तेची संत. काय सांगतात? तेची संत त्यांची तेची संत, ज्यांचा हित विठ्ठल ते संतांना माहिती. आपलं हित कुठलं आहे हे आपल्याला कळत नाही. वाटतं फक्त माणसाला की मला माझं हित कळालेलं आहे, पण हित कळालेल्याची भाषा अशी आहे. कशी? तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, नेनवे काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनिया. ते काय सांगतात? नेनवे टाना टोना, नामस्मरणे वाचुनिया. आता जो नामस्मरण करतो त्या नामस्मरणाने अनुभव येतो येत नाही अशातला काय भाग नाही. पुढच्या याच्यात सांगतात ते काया वाचा म्हणे, काया वाचा म्हणे, झाले चिंतन डुल्लती. झाले चिंतने डुल्लती म्हणजे काय? पुढे बघू आपण. निळा म्हणे विरक्त देही, आठवत नाही विषयांचा. जो देहाने विरक्त झालेला आहे त्याला कशाची आठवण नाही. हा कोणाचा अनुभव आहे? निळोबारायांचा आहे, ताराताईचा नाही. काही हे काही करून सांगितलेलं नाही. प्रॉपर्टी त्यांची आहे, फक्त देते. तर ते म्हणतात विरक्ती ज्याचा काय म्हणतात पण आधी काय सांगितलं? निळा म्हणे विरक्त देही, आठवत नाही विषयांचा. माता विरक्ती देहाला येते का मनाला येते का आत्म्याला येते? पुढे बघूया. पण विठ्ठल पण कार्यक्रमाचं पर्यावरण अत्यंत गरजेचं असतं. म्हणून कुठलाही कार्यक्रम करायला जर गेलं तर आपण कोणाची पूजा करतो? आधी गणेशाची पूजा करतो. का? की आपलं कार्य सुखरूप पार पडावं. तसं कीर्तन करायची पण इच्छा असते की आपलंही कीर्तन सुखरूप पार पडावं. म्हणून आधी कोणाला वंदन करावं? पांडुरंग करू
कृपादानी कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादानी कथेचा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो 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 बाबाजी सद्गुरु दास तुकाराम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास त्यांचा ओम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो का पवन झालो काय झालं पवन झालो चराचरी चर आचर मध्ये मी काय झालो पवन पवन म्हणजे काय असतं नाना हवा नाही का एक चैतन्य त्याच्या वाचून काही नाही पण हे रहस्य साधू संतांना कळलेलं होतं हानू साधू संतांना कळलेलं असल्या कारणाने ते सांगतात की संत संत सगळे म्हणतात कीर्तनकार म्हणतो संत प्रवचनकार म्हणतो संत तुम्ही आम्ही म्हणतो संत पण संत काय भानगडे जोपर्यंत संत लक्षात येत नाही तोपर्यंत अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होणार नाही म्हणून आपल्याला काय गरजेचं आहे तर अत्यंत दुःखाची निवृत्ती म्हणजे कशी आणि परमानंद म्हणजे कसा हे रहस्य आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी एवढा खटाटोप 13 वर्षापासून मनोहर शेठ करताय कशासाठी हे रहस्य कळण्यासाठी जे वर्ष जातं ते कसं जातं येरे माझ्या मागल्या ताकदीने चांगल्या पण संतांचं मत आहे निडोबाराय सांगतात वास्तविक तुमच्या आमच्या सारखे निडोबाराय होते पण त्यांचे गुरु कोण होते तुकाराम महाराज होते नाही का मग निडोबारायांचे गुरु तुकाराम महाराज होते आणि तुकाराम महाराजांच्या कृपेने त्यांना एवढं कळलेलं आहे आणि म्हणून त्यांची स्थिती तशी झाली त्यांची स्थिती तशी झाल्यानंतर त्यांनी एक काव्य म्हणजे अभंग रचून टाकला काय रचला तेची संत तेचे संत तेची संत तेचे संत तेची संत तेची संत
आणि म्हणून महाराज म्हणतात त्याची संत त्यांचा हेत विठ्ठल. हा झाला अभंगाचा शब्दाशी शब्द अर्थ. इथंच कीर्तन संपलेलं आहे. ज्याला झोपायचं असेल त्याने आनंदाने जाऊन झोपावं, शरीराला काही त्रास देऊ. पण चांगला बारीक विचार केला तर हे रहस्य कळण्यासाठी महाराज पुढे सांगतात. काय सांगतात? त्याची संत म्हणजे नेमकी काय भानगड आहे हे त्याला जाणून घेण्याची काय उत्कंठ इच्छा आहे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. आम्ही म्हणतो पावन झालो चराचरी. ज्याचं त्याचं ध्यान ठरवायचं. सांगण्याचं तात्पर्य एक आहे. जेव्हा आपण आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो तेव्हा प्रत्येक जीव आई वडिलांच्या पोटी येऊन त्याच्या अधिकार काय फक्त जन्माला यायचं आणि मरायचं. आपल्याला अधिकार कोणता आता? जन्माला येणं आणि मरणं. मग अधिकार प्राप्त होण्यासाठी दया कोणाला आणि संतांना दया आली. म्हणून तुकाराम महाराज आपल्यालाही सावध करतात. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती भाव भजिता मनवोनी देवाला किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित मनोनी जीव भ्याला शरण गेलो विठोबाला. जर आपल्याला भीती वाटत असेल तर पांडुरंगाला शरण जा. पांडुरंगाला शरण गेल्यानंतर त्याचं फळ काय आहे? अत्यंत दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. याच्यासाठी विषय प्रयोजन त्याचा संबंध पुढे अधिकारी काय सांगितलं? विषय त्याच्यासाठी हे प्रयोजन. त्याच्यासाठी काय आहे? प्रयोजन ठेवलेलं आहे. आणि या प्रयोजनाशी आपला संबंध काय आहे हे समजून घ्यायचं आहे. फक्त काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. आणि हे जर समजून घेतलं तर मग पुढे आपला अधिकार आहे. ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं नेमकं काय करायचं. कारण की शंकराचार्य पण आपल्याला सांगतात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. काय कळलं? कळतं आपल्याला? कळत नाही. ते सांगतात की बाबा रे मरावं, परत आईच्या पोटात यावं. साधा विचार करा, यावर्षी खूप तापमान होतं नाही का? किती गरम व्हायचं. एसी लावला तरी गरम आणि फॅन लावला तरी. पण एखाद्या दिवशी झोपताना असं डोक्यात आलं का एवढ्या मोकळ्या वातावरणामध्ये मला इतकं गरम होते. जेव्हा मी आईच्या पोटात होतो तिथं एअर कंडिशन होतं का? किती मजा आली असेल नाही का? एक वेळ करे या दुःखावे गळे, एक वेळ करे या दुःखावे गळे, एक वेळ करे या दुःखावे गळे, एक वेळ करे या दुःखावे गळे. दुर्दांचे झाले उगवणे, दुर्दांचे झाले उगवणे, दुर्दांचे झाले आठवीन पाया माझा नवस, आठवीन पाया माझा नवस, आठवीन पाया माझा नवस, आठवीन पाया माझा, आठवीन पाया माझा नवस, आठवीन पाया माझा नवस.
काय सांगतात एक वेळा या दुःखा वेगळे आता बंद केला असेल का नसेल राम जाणे केला असेल का नसेल राम जाणे कारण की आईच्या पोटात होतो तेव्हापासून भगवंताचा आणि आपला जवळचा संबंध आहे. साधा विचार करा फॅनची हवा नसेल एसीची हवा नसेल तर या उन्हाळ्यात किती लोकांनी सुट्टी करून घेतली. लगेच आटेक यायचं लगेच आटेक यायचं तापमान जास्त त्याच्यामुळे नाही का. पण तिथं किती उकळत होतं आणि तिथं एवढं उकळल्यावर सुद्धा आपण जिवंतच्या जिवंत बाहेर आलो. कोणाची लीला आपली का पांडुरंगाची. भगवान परमात्मा म्हणतात प्रत्येक जन्मामध्ये तू मला सांगतो पण माझ्यापर्यंत पोचत नाही आणि पोचू नको पण ओळख तर कर. मला तू ओळखत मी नाही सांगत माऊली सांगतात धरणी वाळवू लागता स्मरण विसरे तत्वदा पुसू लागे माता पिता कोहम कोहम रे. आपण बाहेर आलो तेव्हा देवाला वचन दिलं पांडुरंगा या ठिकाणी मी जर तुझं भजन करतोय तर बाहेर गेल्यानंतर करणार का नाही करणार. तो म्हणतो तू मला चांगला माहिती अनादी कालापासून तू मला काय करतोय फसवतोय नाही का. पण मी फसणारा आणि तू फसल्याशिवाय राहणारा कोण फसत. आपण फसतो का देव फसतो. देव फसवला जात नाही. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम करीत असताना आपल्याला विचार करायचा आहे आणि विचार करून मनाला प्रश्न करायचा आहे. जोपर्यंत हा जीवात्मा विचार करत नाही तोपर्यंत प्रश्नाचं उत्तर तो तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे तर तो लगेच उत्तर देणार आहे. पण आपण त्याला विचारत आहे मी कोण करावा विचार आहे मी हा 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 कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा हे म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार. मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग मी कोण कारण की माऊलींनी आधीच सांगून दिलं देह तो पाताचे झाले हे कर्माच्या गुणी गुंतले भवत सगळी चाकी सुगले जन्म मृत्यूच्या. ही 5 लोकांची संपत्ती ती आपण हडप केलेली आहे. आपली नाही ही आपली नाही पण आपली सत्ता केवढी आहे ही माझीच आहे नाही का. पण ती चांगला बारीक विचार केला तर देह कोणाचा देह कोणाचा. धन कुबेराचे धन कुबेराचे
येथे मनुष्याचे काय आहे? विचार करा. देह काळाचं खाद्य आहे. तो आलेला आहे म्हणून त्याला जावंच लागणार. किती वैभव असू द्या, किती ज्ञानी असू द्या. कारण साधा विचार करा, राम जेव्हा नरदेहामध्ये आले, रामाचा देह राहिला का? कृष्ण नरदेव घेऊन आले, कृष्णाचा देह राहिला का? तुम्ही आम्ही की झाड की पत्ती राहणार आहे का? येते नाही ऊर आले अवतार, येते नाही ऊर आले अवतार, येते नाही ऊर आले अवतार, येते नाही ऊर आले अवतार. हेरते पामर जीव प्रीती, हेरते पामर जीव प्रीती, या ठिकाणी कीर्तन लांबवायला गेलं तर प्रमाणवर प्रमाण मिळणार आहेत. मला नाही म्हणे नाही, गणे आहे, पण तरी सुद्धा ते व्यवस्थित करणार आहे हे मला चांगलं माहिती आहे. पण सांगण्याचं तात्पर्य एक आहे, साधू संतांनी असं नाही केलेलं. कारण नाना जाणता रीत सांगतो का नेमता रीत सांगतो. एवढं सर्व काही जरी खरं असेल पण त्याच्यामध्ये काहीतरी रीत भात असेल का नाही? हा, मग रीत जाणत्याने सांगावी का नेमत्याने सांगावी? मग रीत जो जाणता आहे तो सांगतो, आणि तो सांगतो म्हणून निरोबाला पहिल्या चरणातून सांगतात, त्याची संत त्याचे संत, त्याचे संत त्याचे संत, त्याचे संत त्याचे संत, त्याचे संत त्याचे संत. जाता है तो विठाल, जाता है तो विठाल, मेहनत काही काना तोला, मेहनत काही काना तोला. जाता है तो विठाल, जाता है तो विठाल, मेहनत काही काना तोला, मेहनत काही काना तोला. त्याची संत त्याची संत, ज्यांचा हेत विठ्ठल. आता एवढ्यात बोलून गेली 10 मिनिटापूर्वी की म्हणजे त्याची संत त्याची संत, ज्यांचा हेत आमच्यासारखे या व्यासपीठावर येतो. जसा निळूबरायांचा भाव आहे, जशी त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा जेवढा विश्वास आहे तेवढ्या कीर्तन केसरीला असेलच असं नाही, आणि नसेल हे सुद्धा खरं नाही. कारण की या ठिकाणी नारदाच्या गाडीवर आल्यानंतर सांगणाऱ्याचा हेतू काय असतो आणि त्याच्यात ऐकणाऱ्यांचा हेतू काय असतो. सांगणाऱ्याचा हेतू जर शुद्ध असेल, नुसतं तत्व असेल तर तो शुद्ध सांगणार. पण ताराताई जर म्हणेल की नाही मला पाकिट मिळावं, मी सगळ्यांची गुरु व्हावी, मी मोठी व्हावी, किती मोठी किती मोठी, जास्त फुगा जर मोठा केला तर काय होतो? फुटून जातो. फुगा सुद्धा खेळता येत नाही जास्त वेळ, कारण की मोठा. तो फुगा जसा फुटतो ना तसा हा सांगणारही फुटून जातो एका दिवशी. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एक आहे. तर निळवऱ्यांनी ज्या संतांचं वर्णन केलं तेच माऊलीने संतांचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी अध्याय आहे 4, श्लोक आहे 34. या श्लोकातून माऊली संतांचं वर्णन करतात. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संताया बजावे सर्वस्वसी. कारण ते ज्ञानाचा कुरवंठा, तेथे सेवा हा दारवंटा,
तो स्वाधीन करी सुवटा ओढवोनी, पण काय कर तरी तन म्हणून जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ पुढे. मग अपेक्षित जे आपुले सांगितले पुसिले अंतकरण बोधले पुढे. ज्ञानेश्वरी वाचतो ना, वाचत नाही असं नाही, पण कशी वाचतो पुढे पाठ मागे पुढे पाठ करतो आणि मागे लगेच सरसपाट होतो. काय पाहिजे. पण नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं, वाचून काढली आणि वर्णन केलं. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी अनुभवावे, एक तरी ओवी अनुभवावे, अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. मराठी आहे ना, मराठी आहे की नाही, कळलं का. नामदेव महाराज वर्णन घेतात, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवाविक वाचावी. आम्ही वाचून वाचून 50 वेळा वाचली, नाही वाटून वाटून रस करून पिऊन गेलो. परिणाम माहित नाही, कशासाठी वाचली माहित नाही, आपला हेतू असाच. आणि असं करून काही चालणार नाही, आणि असं करून चालणार नाही म्हणून अत्यंत दुःखाची निवृत्ती काय होणार. साधू संतांच्या जीवनामध्ये त्यांचे सद्गुरू आले आणि सद्गुरूच्या कृपेने त्यांना एवढं कळलं. साधा विचार करा, त्या आईवडिलांच्या पोटी आल्यानंतर त्यांना एवढं रहस्य कळलं. आपणही आपल्या आईवडिलांच्या पोटी आलेले आहोत, आपण काही पोटा खालून आलेले नाही. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण कधी कळेल, कधी समजणार, कधी करणार. कारण की दिवसेंदिवस देव म्हातारा होणार नाही, पण आपण म्हातारा होतोय नाही का. आणि आपण म्हातारा झालो कुठकडून गेलो तर, म्हणून महाराज सांगतात, शेवटची पाळी एक मनुष्य चुकली अवरे पेरा, चुकली अवरे पेरा, एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म फेरा पडे. किती फेरा नाना, एक एक येवनी कोटी कोटी फेरा, मग लागे मारा मानवाचा किंवा नरदेहाचा. नाथ महाराज सावध करतात, मनुष्य देहाची साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे अवलोकोनी दिलेला असे. जेव्हा नरदेहाची निर्मिती झाली, भगवान परमात्म्याने पाहिलं, त्याला आनंद झाला. कारण जरी 83,90,099 योनी तयार केल्या ब्रह्मदेवाने, तेव्हा देवाला आनंद झाला. देवांना चेहरा पडला. ब्रह्मदेवांना देवाला प्रश्न करतात, देवा एवढी सृष्टीची निर्मिती केली आणि तुम्ही प्रसन्न दिसत नाही, कारण काय काय चुकलो.
तेव्हा भगवान परमात्मा सांगतात तुझी चूक नाही पण माझी चूक आहे. नाही तेव्हा तुमची नाही चूक, माझ्याकडून काही झालं असेल कळत न कळत. अरे तू जरी एवढं विश्व निर्माण केलं पण या ठिकाणी माझं नामस्मरण करणारा एकही नाही किंवा माझ्यापर्यंत पोचणारा एकही नाही, माझं नाम भजन करणारा एकही नाही. काय फायदा? तेव्हा ब्रह्मदेवा सांगतात देवा अजून एक आहे माझ्याकडे शिल्लक, ही शेवटची एवढी तयार झाली. जेव्हा आपण तयार झालो तेव्हा भगवंताला सुद्धा आनंद वाटला, कारण की इतर यवनीच्या ठाई हा विचारच नाही. इतर यवनीच्या ठाई हा विचार नाही, पण नरदेहामध्ये जो आला त्याला कोणता विचार नाही. आपण जगाचं विसरून जाऊ पण आपला विचार करा. आपल्याला काय कळत नाही? सुख कळतं, दुःख कळतो, मार करतो, निंदा करते, एवढंच नाही. गरिबी करते, श्रीमंती करते, ज्ञान करतं, अज्ञान करतं. काय कळत नाही आपल्याला? सगळं काही कळतं पण संतांची भाषा काही कळत. ती संतांची भाषा कोणी समजून घेतली? निडोबारायांनी समजून घेतली, तुकाराम महाराजांनी समजून घेतली. तुकाराम महाराज सुद्धा चैतन्य स्वामींना प्रश्न करतात, काही म्या उद्धार पावेना, महाराज त्यांच्या गुरूंना प्रश्न करतात, गुरुदेवा माझा उद्धार केव्हा होईल? माझ्यावर भगवान परमात्मा केव्हा कृपा करेल? तुम्ही संत आहात आणि माझ्या चित्ताचं काय करा, तुम्ही समाधान करा. हा झाला तुकाराम विषय. आता आपण कधी प्रश्न करतो आपल्या गुरुला, या पुरण करू, वरण करू, साडी घेऊ, दक्षिणा देऊ, कशासाठी द्यायचं नाही असं नाही. कारण की ज्या मुखाकडून अमृतत्व आपल्याला मिळालेलं आहे त्याची उतराई होण्यासाठी आपण देऊन काही 10 लाखाचा चेक दिला तरी काय देणार आहे? नश्वर. काय देणार आहे? पण त्यांनी जे दिलं त्याचा कधीच नाश होणार नाही, काही कल्प गेले तरी सुद्धा नाही. या आमच्या आप्पांच्या मिसेसचा चांगला त्यांच्याकडे खूप म्हशी आहे, तूप भरतात ते नेहमी. किती तूप होतं त्यांच्याकडे? 25 किलो 30 किलो इतकं तूप असतं. तूप भरता कॅन फुटली. ती ताई सांगते, अहो ते तुपाची कॅन फुटले, टाकून ते भंगारमध्ये. पण रोज दुधाचा पैसा आहे, शेतीचा पैसा आहे, म्हणून आपल्याला त्या भंगाराची काही गरज. पण एक दिवस असा येतो, ती ताई म्हणते, अहो पावसाळ्याचे दिवस आहे, जनावर एवढा पसारा, आपले लेकरं खेळतात, भंगारवाल्याला बोलवा नाही, भंगार देऊन टाकला. ते भंगार पाहायला गेले तेव्हा ते कॅन निघाली. आठवणही नव्हती आपल्याला इथं कॅन ठेवलेला आहे. त्या गोष्टीला 10-15 वर्ष उलटून गेलेले आहेत. उघडून पाहिलं तर कशाचा वास आला? कारण व्यवहारी सत्तेमध्ये दुधाचं तूप करणं सोपं आहे, व्यवस्थित आहे का? दुधाचं तूप करणं प्रत्येक ताईला माहिती आहे, दुधाचं तूप कसं करतात नाही का? पण ताईला जर सांगितलं आतापर्यंत तू दुधाचं तूप करत आलेलं आहे, तुपाचं दूध करून दाखवेल ताई? तसं जोपर्यंत गुरुला शरण जात नाही तोपर्यंत जीव दशा आहे. आणि जर गुरुला शरण गेलो तर कुठं पोहोचवणार? शिवदशेमध्ये आलो होतो
फक्त गुरुने स्मरण करून दिलं तू जीव नाही, तू कोण आहे? तो शिव आहे, म्हणजे माया कार्यात आहे. ब्रह्मामध्ये व्यवहार नाही, पण शिवमध्ये व्यवहार आहे. शिवमध्ये व्यवहार आहे म्हणून आपण उत्तम प्रकारे संसार काढला. पती पत्नी 2-4 पोरं नसेल तर आता एक मुलगा आणि एक असा आपला संसार आहे. पण एखाद दिवशी असा विचार करा, हे कशासाठी करते? करू नका असं मी या मताची नाही. आणि जी सांगते ती काही पिका पोरा सोरांची नाही. हा, ती काही ब्रह्मचारी राहिली नाही, तिने लग्न केलं नाही का. एक गावात एक घर बसवलं, एक घराचे आज 3-4 घर सहज होणारे सहज. मग विचार करा, सद्गुरूंच्या कृपेने जीव दशा जात नाही असं नाही. जीव दशा घालवायला किती दिवस लागतील नाना? बापूंनी प्रवचनामध्ये सांगितलं, काना वचना तेनी भेटी सरशीच पै किरटी जो वस्तू होऊन उठी कवनू एकू. सद्गुरूच्या मुखाने जर कानात पडलं तेवढ्यात ती वस्तू होतो माणूस. तेवढ्यात आम्हाला किती वेळा सांगितलं गेलं, किती वेळा सांगितलं गेलं, पण आम्ही ह्या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडतो. कसं ऐकतो? नडी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. ऐकायचं म्हणून ऐकायचं. सांगण्याचं तात्पर्य एक आहे. तसं जर गुरूंची भाषा कळली नसेल तर गुरु सांगतात तू घे नाही, तू आत्मस्वरूप आहे, तू सच्चिदानंद रूप आहे. किती दिवसांनी कळेल हे? तुमच्या काकडद्याची मला माहित नाही. काकडद्यात जर मनोहर शेठला शिवी दिली तर किती दिवसांनी राग येतो? 15 दिवसांनी, महिन्याने, लगेच नाही का. भूक जर लागली मनोहर शेठला, प्रकाश शेठला, किती दिवसांनी जेवतात? किती दिवसांनी? ती ताई जर म्हणेल अहो थांबा थोडं स्वयंपाक राहू दे बाई म्हणे, हे लय रातल्या सकाळला येत नाही, लय पटकन पहिले 2-4 गा. सगळ्या गोष्टी एवढं ताबडतोब. गुरुवानी काय वाट लावायची तिची ते कसं कळत नाही, त्याचा कसा अनुभव येत नाही, हे एक विशेष आहे. आणि हे विशेष असल्या कारणाने या संसारामध्ये किती जर मन घातलं तर तुकाराम महाराज सांगतात, दुःख बांधवडी आहे संसार. दुःख बांधवडी दुःख बांधवडी लक्षात येत नाही. ज्ञानोबरायांनी आधीच सांगितलेलं आहे ते संत म्हणजे हाडामासाचा संत नाही. हाडामासाचा माणूस गुरु होऊ शकत नाही. तुमचं मत आहे ताई आमचे गुरु आहे आणि बापू आमचे गुरु आहे, नाही. तुमचा गुरु तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे. तुमचा गुरु कुठे? तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे. म्हणून माऊली सांगतात, माझं हृदय सद्गुरु घेणे तारिलो हा संसार गुरु. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आता विवेक म्हणजे काय? या नाशिंद्याच्या ताईला मी असं विचारते, शेतात जाते तेव्हा त्यांच्या गावाच्या रोडावरून एसटी ट्रक 460 असते नसते तेवढे वाहनं चालतात नाही का. रोडाने चालत असताना ताई असं मनाला शिकवते का, समोरून गाडी येत आहे मला रोडाच्या खाली उतरावं लागेल, शिकवलं का? सहज वळल्या, त्या नाव विवेक. तसं परमार्थ करीत असताना केव्हा केव्हा फायदा होईल, केव्हा केव्हा तोटा होईल, केव्हा केव्हा फुलं टाकतील, एका दिवशी चप्पलची हार पण पडेल. तयारी ठेवायची, हे चालत राहणार आहे. कारण दयांगी थोरपण तया यातना कठीण.
मोठं व्हायचा जर विचार केला तर खेटरही खावे लागतात. हा बोल मनामनचा नाही, अनुभवाचा आहे. किती वर्षापासून 36 वर्षामध्ये काय अनुभव आलेला नाही ना. तर ही उपाधी तुमच्या समोर उभी आहे ना, ही काही शाळा शिकलेली नाही. बाबा सांगायचे पटपट बोलते, खायला आधी, झोपायला मधी आणि भजनाला कधी मधी. रोज भजन कर. बाबा मी शाळा शिकली नाही, मला वाचता येत नाही, मला सांग. ते पुढचं नको सांगू, मला सांग. मीराबाई कुठल्या शाळेत गेली, मुक्ताबाई कुठल्या शाळेत शिकली, जनाबाई कुठल्या शाळेत गेली. त्यांनी काय तयार केलं, गाथा तयार केल्या. तुला गाथानी तयार करायला सांगते. तुला आलेला अनुभव जरा पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही उपकार होतील जर ऐकलं तर, उपकार होतील. जर या उपाधीच्या जीवनामध्ये तो साधू आला नसता तर ताराताई भांडखोर बाई होती. विठ्ठल 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 पण ताई दृष्टांत सांगतो. समजून घेतलं तर तुझं कल्याण, आणि नाही समजून घ्यायची तरी तुला परमात्मा सद्बुद्धी देऊ. तू गावाला गेली होती तेव्हा मी तुझ्या घरी आलो होतो. विंचू निघाला. जावयाचं लक्ष केलं ते म्हणतात बाबा वाट खालून मोठा विंचू येते. त्यांनी बूट आणलं, विंचवाला मारायचा प्रयत्न केला. मी म्हटलं त्याला जीवानीशी नका मारू, त्याची काय कापा, फक्त नांगी कापा. त्याच्यावर बरोबर घाव घातला, नांगी तुटून गेली. जावई बापू याला तुम्ही खिशात ठेवा, अंगावर खेळवा, तो आता काय करू शकत. जशी त्या विंचवाची नांगी काढून टाकलेली होती तसं ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणीचा हा विषारी स्वभाव सुटून गेला. विठ्ठल 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 संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. महात्म्याची भेट झाली आणि काय केलं महाराजांनी सांगितलं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. जोपर्यंत जीवनामध्ये संत भेटी होत नाही तोपर्यंत परमात्मा आणि आपण आधी आईच्या पोटात असताना आपली नाळ जुळलेली होती. पण या ठिकाणी आल्यानंतर त्याला रोज विनंती करत होतो इथून मला सोड, इथून मला सोड. त्याला दया आली, तो कृपाळू आहे, तो उदार आहे आणि त्याने सुट्टी केली. पण चूक काय झाली, आपली चूक नाही, जन्मदात्या आईची चूक नाही, पण चूक कोणी केली, काळाने केली. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वला, पुसू लागे माता पिता कोहम कोहम रडे. आईच्या पुढ्यात त्याला वचन दिलं मी तुझं नामस्मरण करणार, तुझी ओळख करणार, तुझं भजन करणार, नाही नाही तुझ्यापर्यंत मी येणार. पण इथं आल्यानंतर लगेच बदललो. मी देवा तुला केव्हा सांगितलं इथं मला आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, संपूर्ण जग माझ्यासाठी तयार आहे. विठ्ठल आपण फोटो बोललो,
श्वास फुटतो तोपर्यंत खोटच बोलतो, खरं काही बोलत. आणि संत खरं सांगतात ते काही पटत. याला कारण काय? अनंत युग, अनंत युगाचा अनंत काळ गेला. अनंत काळामध्ये अनंत वेळा हा जीव आत्मा आला. अनंत वेळा जीव आल्यानंतर अनंत प्रकारची कर्म याच्या हातून घडली आणि अनंत प्रकारची कर्म घडल्यानंतर अनंत प्रकारच्या वासना आपल्या डोक्यात शिरलेल्या आहेत. आणि हा जो बोध आहे गुरूंनी दिलेला, हा सिद्ध बोध आहे. या सिद्ध बोधाने साधू संत सिद्ध दशेला गेलेले आहेत. म्हणून त्यांना अत्यंत दुःखाची निवृत्ती करता आली आणि परमानंदाची प्राप्तीही करता आली. मग आपल्यालाही अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची असेल, परमानंदाची प्राप्त करायचं असेल तर गुरूच्या वचनाची किती दिवसाने स्मरण करायचं. डोळ्याची पापणी लवते न लवते तेवढा सुद्धा विसर पडायला नको. मी नाही सांगत, पण संत सांगून गेलेला आहे. निळोबाराय सांगतात म्हणून मला सांगता येते. जर निळोबारायांनी सांगितलं नसतं तर मी तुमच्या पुढे काय सांगितलं असतं. महात्म्याने मला हा सगळा विषय असं बसवून समजून दिला आणि मला सांगायचे, ताई मी भोटीला गेलो होतो कापड दुकानात. कापडाच्या दुकानदाराला सांगितलं एका ताईने की मला कांद्याचं बी दे. तो म्हणतो काय बावळट पाहिजे. म्हणे ताई मी कांद्याचं बी विकायला नाही बसलो, कपडे विकतो म्हणे. ने इथून बाबा म्हणे मी त्याला सांगितलं थांब ताई थांबा, मी तुम्हाला कांद्याचं बी देणार. मला काही शेती नव्हती म्हणून मी एका ताईकडे घेऊन गेलो आणि त्या ताईला सांगितलं हिला कांद्याचं बी पाहिजे असलं तर ते. ती म्हणते थांबा बाबा कांद्याचं बी देते, पण किती महिने थांबावं लागेल? 4 महिने थांबावं लागेल. तिने काय केलं, गोल 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 कांदे निवडून घेतले, अर्धा भाग कापून टाकला, शेतीचा भाग फेकला आणि पुढचा भाग जमिनीत पुरला नाही का. त्याला रोज रोज पाणी घालू लागले, त्याच्यातलं गवत काढू लागले. असं करता करता 4 महिन्याने ते काय निर्माण झाले, तयार झालं. त्याला 4 महिन्याची बोली केलेली होती. तो आला म्हणे बाबा त्या ताईकडे चला बी घ्यायला जायचंय. तो बाबा आल्यानंतर या ताईने ते फुलं तोडून आणलेले ते ती खाट्यावर बसली, तोडून टाकले आणि फॅन लावून उडून दिला. मी घ्या बाबा बी. कापड दुकानवाल्याने का दिलं नाही तर ती कोणाची आवल्यात? मारवाड्याची आवल्यात. आणि ताईने दिलं ही कोणाची आवल्यात? शेतकऱ्याची आवल्यात आहे. जर बी साठी शेतकऱ्याच्या आवल्याकडे जावं लागतं. साधू संतांचं जर तसं ते तसं सांगायचं असेल तर संतांची आवल्यात होता पाहिजे. विठ्ठल आणि म्हणून जर आपण संतांचं ऐकलं तर आपलं हित आपलं कल्याण आपण करणार आहे. भगवंताचं आद्य कर्तव्य होतं नरदेह देणं. गुरुचं आद्य कर्तव्य व्यवस्थित मार्ग दाखवणं, पुढची वाटचाल आपल्याला करायची. कारण की जरी आपण व्यासपीठावर जाऊन म्हटलं गुरु करावा भयकडं, त्याचे धरावे मनगट, प्रश्न करावे 2, देव कोण आणि तो गुरु सांगून तुझी आणि तू आत्मा आहे. झाले का मग आपण आत्मा विचार केला. ज्याचं त्याचं जनगण ठरवायचं. इथं मार्ग देणार नाही मी, मला मार्ग पडत नाही, तुम्हाला काय देणार? मग ते गुरु सांगतात बाबा मी तुला काय देणार, तू माझ्यापासून काय घेणार, पण एवढं लक्षात ठेव. आणि हे जर लक्षात ठेवलं नाही तर मग मात्र अत्यंत दुःखाची निवृत्ती काय जीवाला करता येणार नाही. आणि संसारामध्ये डोकं जर खुपसलं तर माऊली तेही सांगतात संसार दुःख मूळ दृष्टी
निर्मळ गोकुळा मी शरण जाऊ तुटी निर्मळ नर्मदा गोमती माता जगतर उपकारी आदया दृष्टी देता म्हणून मागे सांगतात संसार दुःख मुळत हो कळे इंद्र विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ कशामुळे काम क्रोध लोभशून्य पाठवलीवर ओढाळ कवना मी शरण जावं दृष्टी देईल देईल आणि म्हणून धर्म जावं सदैवाचा देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचं नाव मी जोपर्यंत गुरुकृपा नाही तोपर्यंत आपण डोळे असून कसे आहोत. संतांचा अनुभव असा आहे बाबाजी चैतन्यांची कृपा झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल कुठे नाही. विठ्ठल जळी तळी बनला विठ्ठलावा नाही मुरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल जळी तळी बनला विठ्ठलावा नाही मुरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल चक्षुने पाहण्याचा प्रयत्न करतो. साधू संतांनी कोणत्या दृष्टीने पाहिला ज्ञान दृष्टीने पाहिला आणि ज्ञान दृष्टीला पाहिल्या असल्या कारण ते म्हणतात ज्ञान दृष्टी आरोपली दोन्ही नेत्र याचं त्याचं ठरवायचं आपण आंधळे आहोत का डोळस आहोत. विचार करा पण नुसतं कीर्तनला काय माझ्यापेक्षा पट्टीचे कीर्तन करायचे जगात मला येतं काय पण मला एक रीत सांगायची कारण की बापूंच्या बाबतीत विचार केला तर 85 वर्षाचं वय झालेलं आहे. ही उपाधी तुमच्यासमोर जरी गळात आणत असेल तर यांच्या कृपेने माझ्या सत्तेने नाही. हा मी आधी सांगितलं मी गणे आहे म्हणे म्हणता येत नाही म्हणून मी जास्त बोलूही शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य एक आहे पण रीत सांगू शकते एका सद्गुरूच्या कृपेने आणि सद्गुरूने ती रीत सांगितली असल्या कारणाने त्या सद्गुरूचं काय वर्णन करू. आज व्यास पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमा आहे आणि त्या महात्म्याचं वर्णन करायला जर गेली तर त्यांचं वर्णन वेदही काय झाला मुका झाला. वेद म्हणतो मला सद्गुरूचा महिमा एवढं नाही 100 मुखाचा शेष नाग सद्गुरूचं वर्णन करायला उभा राहिला त्याची जीवाची गेली. पुसू नका बाय वेदाचे काय कळलेचे नाही शेष चिनाल्या शेष चिनाल्या शेष चिनाल्या झाल्या पितृचे बाजीबा देवता हो विटेवरी उभा देवता हो विटेवरी उभा. श्रुती विस्मृत झाली ती म्हणते मला ही आठवण ज्या अर्थी 4 वेद नेती नेती म्हणतात 100 मुखाचा शेष नाग सद्गुरूचं वर्णन करायला निघा तर त्याची जीवाची गेली. श्रुती विस्मृत झाली ती म्हणते मला आठवण तेव्हा हा 3.5 हाताचा पुतळा तुम्हाला सद्गुरूचा महिमा सांगणार तरी मी काय सांगू काय सांगू आता संतांचे काय सांगू माझे उपकार माझा निरंतर माझा निरंतर देवता पाये देवा थोरा देवता पाये देवा थोरा. मी बाबांना काही देऊ शकत नाही. काय देणार जर जीव दशा राहू दिली असती तर मी त्या चरणावर जीव दिला असता.
पण त्या जीवाचं रूपांतर शिवात केलं आणि प्रबोधानंतर शिवही म्हणून काढला. डायरेक्ट कुठे पाठवलं? कुठून आली तिथंच पाठवलं. कुठून आलो माहित नाही, कशासाठी आलो तेही कळत नाही, आणि कुठं जाणार हे तर अजिबात कळत नाही. ठरवा ज्याचं त्याचं जाणं ते. सांगणाऱ्याचं काम आहे जसं त्या तसं सांगावं, ऐकणाऱ्याचं काम आहे जसं त्या तसं ऐकावं. सांगणाऱ्याची जबाबदारी नाही तर ऐकणाऱ्याची जबाबदारी आहे. तो सांगणारा जबाबदारीने सांगतोय, आपण ऐकत असताना आपणही जबाबदारीने ऐकायचंय. कारण जर हा वेळ गेला आणि म्हणून महाराज सांगतात काकड्यामध्ये काय सांगतात, उठा जाग उठ जागे वारे आता, उठ जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथ, मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता, सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा. महाराजांनी कोणाला उठवलं? हे खरोखर झोपलेले त्यांना उठवायला गेले. आपण झोपलेले ना का जागा आहोत? काय करतोय आपण? कारण संत सांगतात उठा जागे वारा आता, स्मरण करा पंढरीनाथा, सुखवी व्यथा. ज्याला हौस असेल तो येणार, आणि ज्याचे हौस फिटून गेले असेल तो म्हणणार बाबा याच्या पुढे मी अशी चूक करणार नाही का. आपण कशात अडकतो? धनधारा पुत्र जन बंधू सोयंगे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण या. माझं धन आहे, मला बायको आहे, मला मुलं आहे, मला गणगोत्र आहे. आणि जेव्हा घरी येते बायको म्हणते माझा नवरा आहे, मी त्याला काही देणार, पण तो म्हणतो तो माझा आहे, मी त्याला नेणार. काय करावं? करता येणार आहे बायकोला सुट्टी? कितीही प्रेमाचा असेल, कितीही प्रेमाचा असेल तरी तो माणूस जर म्हणतो मी कंटाळून गेलो, मी जर संपून गेलो तर चांगलं की तोंडावर आपला ते नका जाऊ म्हणे. तुम्ही जर गेला तुम्ही राहू शकत, पण कोणती बरोबर गेली, कोणती बरोबर गेली? बरोबर राहत, बरोबर राहता येतं, पण खरा मालक आपल्याला माहीत. खुर्शी माळ कंठी, नवरा वाटपाळे वैकुंठी. ज्याच्या गळ्यात खुर्शी माळ आहे ती बाई असो का माणूस असो, तिचा मालक तिची वाट वैकुंठात पाहतोय. विठ्ठल आणि म्हणून तो भगवान परमात्मा सगळ्यांचा पती आहे, सगळ्यांचा मालक आहे. त्याचं नाही जास्त तो थोडंफार तरी स्मरण करायलाच पाहिजे नाही का. म्हणून दुसऱ्या चरणात सांगतात
काय माहित नाही. काना टोना आपल्याला कमी पडलं तर आपण काय करतो आधी काना टोना या ब्राह्मणाला विचार, त्या भक्ताला विचार, त्या मरी आईला साकडं घाल, मसोबाला साकडं घाल. होतं का पूर्ण? होतं. का कळत नसेल? मराठीत सांगितलेलं आहे, साधं आहे, सरळ आहे, पण त्याच्यावर आपण विचार करेल. आणि संत सांगतात विचारा वाचून नको रे समाधान. जोपर्यंत जीवात्मा विचार करत नाही तोपर्यंत समाधान काही होणार. मग आपल्या समाधानासाठी तरी विचार करायचा आहे. विठ्ठल 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 जर विचार केला, मनाचं समाधान झालं तर ऑटोमॅटिक सद्गुरूच्या पदावर आजी आत्मा हजर होतोच. नाही झालं करून बघा रात्री प्रयोग झोपल्या झोपल्या. जर तसं नाही झालं ना, उद्या या ताईच्या तोंडावर एक चप्पल मारा, मी आरामाने खाणार, आनंदाने खाणार, तक्रार अजिबात करणार नाही. पण जेही सांगते ते संतांच्या कृपेने सांगते. तसं मला अनुभव आलेला आहे. वाचन मी काही शाळा शिकलेली बाई नाही. मला पंचपदी सुद्धा माहित नव्हती तरी उभं केलेलं आहे. पंचपदी बापू माहित ताई आम्ही करून घेऊ पंचपदी, तुम्ही उभ्या राहा. बापू पंचपदी काय मांडळी मला येत नाही, नको येऊ दे, नुसतं आपण घे. पहिलं कीर्तन क्षणोक्षणी हाती करावा विचार, कराया पार भवसिंधू. हा घेतला आणि त्याच्यावर किती कीर्तन वाढता महाराज. 3 तासाचं कीर्तन झालेलं आहे देवळा नाशिक जवळ. पहिलंच कीर्तन शिकलेली नाहीये, पण सद्गुरूच्या कृपेने काही कमी पडत नाही. जसा भाव तसा देव. मग पहिल्या चरणात महाराजांनी सांगितलं होतं ना, त्याची संत ज्यांचा हेत, आपला हेतू कशावर आहे आपल्यावर अवलंबून आहे. मग आपला हेतू शुद्ध असेल तर आपण शुद्ध होणार. आपला हेतू नाशिवंत असेल तर नाशिवंत मिळणारच आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही, तो आपल्यापासून दूर नाही. तुझं आहे तुझं पासी, परी आपण जागा बोललो नाही का. तो परमात्मा आपल्या हृदयात विराजमान आहे, पण ती जागा चुकलो आपण. त्याचा विसर पडला, ते विसरलो म्हणून घसरलो, म्हणून या पृथ्वीतलावर परत परत पसरतोय. ज्याची इच्छा असेल मी घसरणार नाही आणि मला पसरायचं नाही, पण मी आता काय करणार, विसरणारच नाही. असा संकल्प तुम्ही आज गुरुपौर्णिमा निमित्त करूनच घ्या. काय करा, संकल्पच करून टाका, तेव्हाच ते मन थोडंफार अटकेत येईल. कीर्तन आलं नाही चालेल, प्रवचन आलं नाही तरी चालेल, बोलता आलं नाही तरी चालेल, पण काय केल्याशिवाय चालणार नाही. एक वेळा व्यवहारिक सत्तेमध्ये लग्न केलं नाही दादांनी, चालतंय. मुलबाळ झालं नाही, चालतंय नाही का, पण हे केल्याशिवाय चालणार. जोपर्यंत हे करत नाही ते त्याचं मिळत नाही. त्याच्यासाठी सद्गुरूची कृपा संपादन करावी लागते. आणि सद्गुरूची कृपा जर संपादन झाली तर मग मात्र वेळ लागत. महात्म्याने एका शब्दात सांगितलं, ताई तू शेतकऱ्याची आवल्यात आहे ना, मी तुला असं विचारतो, मे महिन्यामध्ये तुम्ही बायका काय करतात, शेंगा फोडतात.
कशासाठी? शेंगदाणे पेरण्यासाठी. फोडता फोडता थोडं शेंगदाण्याला धक्का लागला तर त्याचं काय जातं? टरफलं निघून जातं. माझे जावई म्हणतात, हे बी मला पेरायला न्यायचंय, तू काय कर, ज्याचा टरफलं गेलेलं आहे तो शेंगदाणा काढून घे, फुटलेला शेंगदाणा तो पण काढून घे, तुला घरात वापरायला होईल. आणि चांगला जाडसर असा शेंगदाणा पेरायला दे. व्यवहारिक सत्तेमध्ये आपण एवढे चाणाक्ष आहोत. बारीकही काढून घेतलं, टरफल होतं तरी बारीक काढून घेतले, फुटलेले काढले, टरफल निघालेले काढले. आणि पण असा विचार डोक्यात आला नाही, शेंगदाण्याचं टरफल काढण्यासाठी तुम्ही किती बुलडोझर मागवले? हा, मागवलं. असा असा हात मारला, तेवढ्यात फोत्र निघालं. आणि ते फोत्र निघाल्यानंतर त्याचा डबलचा विकास आपल्याला बघायला मिळतो. हे टरफल काढायला किती वेळ लागेल? यालाही वेळ लागत नाही टरफल टाकायला. म्हणून सांगितलं त्याने एवढ्यात काना वाचनाची भेटी सरशीच पै किरीटी जो वस्तू नोटी कवनू येतो. गुरुच्या मुखाने कानात ऐकलं, त्यांचं वचन पाळण्याचा निर्धार केला तर ती वस्तूच आहोत. ती वस्तू आहोत हे सुद्धा तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. असोनी व्यापक कार्य झालासी लहान. आपण व्यापक आहोत पण लहान झालो. लहान का झालो? मी आणि माझं ओझं डोक्यावर धरून घेतलं. मी आणि माझं डोक्यावर धरलं आणि त्याच्यामुळे आपण इथं फसलो. मग ही फसवणूक मधून सुटावा असं जर वाटत असेल तर संतांनी काय केलं? काय केलं? नेनवे काही त्या नाटो नामस्मरण वाचून आपण काय करायला पाहिजे? त्यांनी काय केलं? नामस्मरण केलं. जसं सद्गुरूने सांगितलं तसं नामस्मरण केलं. आणि आपल्याला सांगितलं, नुसतं सांगितलं नाही, आधी केले मग सांगितले. तुका म्हणे येथे अभ्यास प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. कितीही चांगलं त्याला काहीतरी बोलले असेल तो शब्दाचा गौरव नाही करता येणार. गौरव कोणाचा? भगवंताचा. गौरव कोणाचा? त्या सद्गुरूचा. गौरव कोणाचा? त्या संतांचा. संत हाडा मासाचा नाही. माणूस हा माणसाचा गुरु होऊ शकत नाही. चांगलं आहे का? माणूस माणसाचा गुरु नाही. आणि जर माणूस माणसाचा गुरु राहिला असता तर ज्ञानोबरायांनी ही ओवी टाकली नसती, मदर हृदय सद्गुरू. मग आता तो हृदयामधला सद्गुरू 12 मध्ये वर्णन करतात. आत्मरूपी गणेश केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे ते जीवन सद्गुरूचे चरण नमस्कारून के आता. मग आत्मरूपी जो आहे तो तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे आणि त्यातला जाग करायचंय. काय करायचं? आपल्याला जागा करायचंय. मग आता त्याला जागा करण्यासाठी तिसऱ्या चरणात काया वाचा मने, 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 काया वाचा मने. धारे चिंतने डुलते, धारे चिंतने डुलते, निनति काहे काना तोना, निनति काहे काना तोना. धारे चिंतन डुलती, धारे चिंतन डुलती, निनति काहे काना तोना, निनति काहे काना. चिंतन कसं करायचंय? काय नाही करायचंय म्हणजे शरीराने बसून. काय बसणार ना खाली? वाचेने. कसं करायचंय? तोंडाने का श्वासाने? चिंतन चिंताला लावी मनाच्या मनाला, उत्तरेच्या सुखात पांडुरंग भेटे. ओ चिंतन चिंताला लावी मनाच्या मनाला, ओ
मनाने नाही केलं तर मनाने केलं. कारण की आपल्याला दोन मन आहे. माझ्या ताई, माझ्या मावशी, माझ्या आई ज्या जेवढ्या बसलेल्या आहेत तेवढ्या कीर्तनाला जायचं म्हणून फटाफट आवडलं. इथं बसल्यानंतर ते मन घरी गेलं तर दरवाजा काही व्यवस्था लागला का नाही लागला. बहिर्मनाने कीर्तनाला आल्या, अंतर्मन घरी. किती दिवसाने जमेले भजन. आणि त्यांचं रोखीत जाणवं ते म्हणतात चिंतन चित्ताला लागली मनाच्या मनाला. आणि मनाच्या मनाला जर चिंतन लागलं तर उन्मनी दशेमध्ये हा जीव आत्मा जातो. उन्मनी दशेमध्ये तो गेल्यानंतर आणखी उन्मनी दशा करणार नाही आपल्याला, नाही का. आपल्याला भांडण करता येतं उन्मनी दशामध्ये, पण नामस्मरण नाही करतात. भांडण जर केलं, भांडता उन्मनी दशेत जर गेलो तो घरात जातो, कुऱ्हाड घेऊन येतो, तर मोठा दंड आणतो. ये म्हणे इकडे समोर. 4 लोक त्याच्या हातून हिसकवतात, सोडतो तो. कोणती दशा आहे? भांडण जर उन्मनी दशेत करता येतं, भजन करता येईल का नाही? विचार करा. मग करावं का नाही करावं हे मात्र त्या ठिकाणचं ज्ञान ठरवायचं. म्हणून ते सांगतात चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखाची पांडुरंग. त्या 3 पाच गोष्टीसाठी एवढा जीवाचा रान करावा, हाडाची काढ करावी, रक्ताचं पाणी करावं, बरोबर ऐकून ऐकून रक्त जाळावं. किती रिकाम का. पण हत्तीची भूमिका जर धरून घेतली तर हत्ती चलताय, कुठते भुकते, तो थांबतो ना, माझ्यावरून पाहतो तो त्याची चालते तो टाकत. आणि त्या चालीनं जर आपण जीवन जगत असताना शिकलो ना, काहीच होणार नाही, काहीच नाही, काहीच होत नाही. पण आपण ते होईल ते होईल नको त्या गोष्टीचा विचार करतो. आणि ते मनाला कसं करतो, इतकं नाजूक. वास्तविक मनाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर मन इतकं नाजूक आहे. टाळता येतं कापून टाका तुम्ही या व्यासपीठावर आणि शोधत बसतायचं मन दिसेल. मन चंचल चपळ जाता येत लगे वेड, जाता येत लगे बीड, जाता लगे वेड. मन चंचल चपळ जाता येत लगे वेड, जाता येत लगे वेड, जाता येत चपळ चपळ पुढे जाता येता न लगे वेळ. कोणत्या जातीचं? मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं डोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं डोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं डोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं डोर. किती आगला आगला पिरियरी पिकावर, किती आगला आगला पिरियरी पिकावर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं डोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं डोर. त्या मनाला किती जरी आवडलं, ते ढोराला किती आवडलं कुठे जातं? पिकावरच जातं, नाही का. तसं हे मन विषयावर जातं. कुठे जातं हे? विषयावर. विषय म्हणजे आपली त्या बाबतीत अशी मोठी समजूत आहे. विषय म्हणजे एकदम खराब विचार करतो.